घेतलेत बटाटे। त्यानंतर कुकर घ्यायचा, कुकरमध्ये बटाटे टाकायचे आणि फ्लावर निवडून ते बारीक बारीक करून ते पण स्वच्छ धुवून घेतले आहे। नंतर ते पण कुकरला लावली आहे आणि टोमॅटो असेल तर तुम्ही टाकू शकाल, माझ्या घरी होता कच्चावाला तर मी तो घातला त्यामध्ये। त्यानंतर पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालायचे की शिट्या पाणी व्यवस्थित टाकलं तर शिट्या पण व्यवस्थित देतो कुकर। मस्त पाणी मोजून टाकायचे त्यामध्ये आणि कुकरला मस्त लावून घ्यायचं। त्याची शिट्या होईपर्यंत आपण लसण अद्रकची पेस्ट करूया। तर मी इथे लसण घेतला आहे, आलं टाकलं आहे, त्यामध्ये थोडेसे जिरे घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे, 4-5 शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे ते मिश्रण मस्त एक मिक्स होईल असं। तोपर्यंत आपण वाटाणा, कांदा, कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि हे वाटण असं बारीक करायचं कुकरमध्ये। आणि कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला आहे, वाटाणे पण टाकले आहेत, लसण अद्रकची पेस्ट टाकायची आणि ते मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं। त्यानंतर हळद, लाल तिखट घालायचं। आम्हाला खूप स्पायसी लागतं त्यामुळे मी तिखट जास्त टाकले आहे। आणि ते मस्त फिरून घ्यायचं म्हणजे तो लाल तिखट हळद जळणार नाही। त्यानंतर इथे पावभाजी मसाला घेतला आहे, थोडासा पावभाजी मसाला या तेलामध्ये होऊन द्यायचा आणि थोडासा आपण वरून टाकूया, पावभाजीला छान सुगंध येईल मग। त्यानंतर असं मिश्रण टाकून त्यात चवीनुसार मीठ घालायचे। तर इथे मस्त पावभाजी रेडी झालेली आहे। तर या मग तुम्ही पण पावभाजी खायला। खूप छान, चला या मग, खूप पावभाजी रेडी झालेली आहे।